कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी असणारी पंचगंगा नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. प्रोसेस केमिकल कंपन्या, औद्योगिक वसाहती आणि साखर कारखान्यातील रसायन मिश्रित सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडलं जातंय. नदीच्या वाढत्या प्रदूषणामुळे नदीमध्ये केंदाळ मोठ्या प्रमाणात वाढू लागले. प्रदूषित पाण्याचा शेतजमीन, मानवी आरोग्यासह जलचर आणि पर्यावरणावर मोठा परिणाम होतोय. नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या कंपन्या आणि साखर कारखान्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांना केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे या कंपन्यांची आणि साखर कारखान्यांची तातडीनं चौकशी करून त्यांची प्रक्रिया न करता सांडपाणी नदीपात्रात सोडण्याची प्रक्रिया त्वरित बंद करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आले. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत बोलून यावर उपाययोजना केली जाईल, असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलंय. सचिन शिंदे, बंडू पाटील, विशाल चौगुले, तानाजी वठारे, महावीर पाटील, स्वस्तिक पाटील, राहुल सूर्यवंशी, बाबासो कारंडे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.